खरं शेळीपालन पावसाळ्यामध्ये कळतं आणि खरी कसोटी शेळीपालनाची म्हणलं तर पावसाळ्यामधले सारखं मग हिवाळ्यात नाही, उन्हाळ्यात नाही. खरी कसोटी जर म्हणलं तर शेळीपालनाची आणि शेळीपालकाची खरी कसोटी पावसाळ्यामध्ये. आता पावसाळ्यामध्ये कशा राहते, जाडग्या पाण्याचे दिवस असतात. शेळ्यांना सर्द्या होणं, शेळ्यांना ताप येणं, शेळ्या पावसात जर भिजल्या तर सर्दी होणं, हे असे बरेच काही लक्षणं पावसाळ्यामध्ये आढळतात. पावसाळ्यामध्ये गोचिडाचा प्रादुर्भाव जास्त असतो. पावसाळ्यामध्ये आसाड्या सांभाळाव्या लागतात. जखम जर झाली तर त्याच्यामध्ये आळ्या होण्याची शक्यता असते. असे बरेच काही नियोजन हे आपल्याला पावसाळ्यामध्ये शेळ्यांवर काटेकोर पद्धतीनं लक्ष देऊन नियोजन करावं लागतं. तेव्हाच आपली नुकसान होत नाही. शेळीपालनामध्ये खरा मुद्दा म्हणजे पावसाळ्यामध्ये शेळ्यांना इतकं बारकाईनं लक्ष द्यावं लागतं. नाहीतर सगळ्यात जास्त नुकसान जर म्हणलं ना, शेळीपालकाची शेळ्यांची मॉर्टॅलिटी जर म्हणलं तर पावसाळ्यामध्ये होते. हिवाळा उन्हाळ्यामध्ये काही होत नाही. फक्त पावसाळ्यामध्ये नियोजन जर चांगलं असेल तर मॉर्टॅलिटी होत नाही. आणि जर नियोजनाकडे तुम्ही दुर्लक्ष केलं थोडंफार जरी, तर 100% त्याच्यामध्ये आपले नुकसान झाल्याशिवाय राहत नाही. आता याच्यामध्ये नियोजन काय काय पाहिजे, कशामुळं आपल्या शेडवरती, आपल्या गोठ्यावरती शेळीपालनामध्ये रोग येण्याचे लक्षणं काय काय आहेत, किंवा आपल्याला त्याच्यापासून वाचण्यासाठी आपण काय काय करायला पाहिजे, कोणता प्रयोग करायला पाहिजे, जेणेकरून आपल्या गोठ्यावरती कुठली बिमारी आली नाही पाहिजे, आपली मॉर्टॅलिटी पिल्लांची शेळ्यांची झाली नाही पाहिजे. अशा हिशोबानं जर नियोजन केलं तर 100% आपलं एकही नुकसान होऊ शकत नाही. थोडक्यात सांगायचं म्हणलं तर सगळ्यात पहिलं नियोजन जर म्हणलं तर शेळी, आता बऱ्याच जणांच्या शेळ्या फिरस्ती आहेत, तर सगळ्यात जास्त पावसाळ्यात नुकसान होणार कोणाची? फिरस्ती शेळीपालनावाल्याची. काय होतं, शेळ्या भिजून येतात, पिल्लं भिजून येतात आणि भिजून आल्याच्या नंतर त्यांना सर्दी साहजिक होती. सर्दी झाल्याच्या नंतर काय ताप येतो, सर्दी होती आणि त्याच्यापासून निमोनिया झाला की 1-2-3 दिवसामध्ये जर नाही लक्षात आलं शेळीपालकाच्या, तर नक्कीच मॉर्टॅलिटी होती. आता बघा, असं झडीचं वातावरण आहे सध्या आमच्याकडे. झडगच चालू आहे, समजायला झडगच मानावं लागेल. बारीक थुती मावा पाड्यावानी 4-5 दिवस झाले पाऊस आहे. आणि अशा वातावरणामध्ये आता आपल्या शेळ्या पावसामध्ये नाही तरी पण याला थोडीफार सर्दी आहेच, कारण की वातावरण थंड आहे. अशा वातावरणामध्ये तुमची शेळी बंदिस्त जरी असली आणि आतमध्ये जरी असली तरी 50% परिणाम होतोच. कारण की हवा थंड असते, वातावरण थंडीचं असल्यामुळं याला शेळ्यांना थोडीफार सर्दी परिणाम जाणवतो. पाणी थंड असतं, पाणी नवीन असतं, पाण्याचा बदल होतो, असे बरेच काही प्रश्न असतात. त्याच्यानंतर खाली ओलावा जर असेल, वरून थंड वातावरण, खाली जर थंड असेल त्यांच्या, समजा आता हे खाली जागा आहे, आता ही जागा कशी स्वच्छ आहे बघा आपली, समजा याच्यामध्ये म्हणजे ओलं व्हायचं काम नाही. याच्यामध्ये आपण मुरुम टाकलेलं आहे खाली. मुरुम टाकल्यामुळं काय होतं, शेळ्यांना जर लघवी केली तरी पण त्याच्यामध्ये आटल्या जाते मुरुमामध्ये. आणि जर कोबा जर असेल तर कोब्यामध्ये, हे बघा आता रात्रीचं शेळ्या, ते आपला कोबा केला, बेड केला आपण, तर त्या बेडमध्ये काय होतं, लवकर वाळत नाही. आता हे संध्याकाळपर्यंत वाळतं समजा आपलं, हा एवढं तेवढं भिजलेलं आहे. पण त्या ठिकाणी आपल्याला दरवेळेस शेळ्या बांधायला जमते का? आता आपण जर रात्रीच्या जागेवर आता दिवसभर शेळ्या बांधल्या म्हणजे बिमार पडणार का नाही? 100% पडणार. तर आपल्या शेळ्या दिवसभर इकडं असतात बाहेर. आता बाहेर एकदम कोरडा आहे आणि कोरडा असल्यामुळे यांना चारा खाता येतो, बसता येतं आणि पायांना याला म्हणजे हे होत नाही ना, इजा होत नाही काही. दुसरा विषय म्हणजे यांना पावसाळ्यामध्ये यांना जेवढा सुका चारा द्यासन तेवढा फायद्याचा आहे आपल्या, त्यांच्या फायद्याचा आहे आपल्यात. कारण काय होतं, सुक्या चाऱ्यापासून याला ऊब भेटते, गरमी भेटते,
शरीरामध्ये पण आणि पाणी पितात शेळ्या. तुम्ही जर याला हिरवा चारा दिला तर हिरव्या चाऱ्यापासून काय होतं, एक तर पाणी पित नाही शेळ्या आणि बाहेरून थंड, शरीरामध्ये थंड, त्याच्यापासून मग सर्दी, वेगवेगळे परिणाम होतात शेळ्यांवरती. याला पावसाळ्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये 80 ते 90% सुका चारा द्यायला पाहिजे. त्याच्यामध्ये मग तुरीचं भुसकट आलं, हरभऱ्याचं भुसकट आलं, सोयाबीनचं भुसकट आलं, ज्वारीचा कडबा कुट्टी करून देऊ शकता किंवा तुकडे करून कोरडीना टाकू शकता तुम्ही. आता बघा एकदम आनंदानं खातायत आणि शेळ्यांचं एकच आहे, यांना जर पोटभर खायला असेल तर बिमारीशी पण लढू शकतात. आणि जास्त प्रमाणामध्ये म्हणलं तर गावरान शेळ्या यांना बिमारीला एवढं बळी पडत नाही ताबडतोब, कारण त्यांच्यामध्ये प्रतिकारक शक्ती जास्त प्रमाणामध्ये असते, रोगाला लढण्याची शक्ती असते, त्याच्यामुळे इतक्या लवकर रोगाला बळी पडत नाही. पण सांगायचं तात्पर्य एकच की पावसाळ्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये आपल्याला नियोजन करावं लागतं. त्याच्यानंतर आता एखादी शेळी वेल्याच्या नंतर काय होतं, तिला ज्या टायमाला जे समजा हे होतं, एखादी जखम नाही झाली पाहिजे, आसाड्या नाही पडल्या पाहिजे, इतकं लक्ष ठेवावं लागतं. आसाड्या जर पडू नये म्हणून त्याला वारंवार धुवून काढणं कोमट पाण्यानं, त्याच्यानंतर स्प्रे आणणं, स्प्रे मारावं लागतं त्या ठिकाणी. तेव्हा जर आसाड्या जर पडल्या तर खूप परेशानी होती. त्याच्यामध्ये मग नाही लक्ष दिलं आपण तर ते जनावर पण कामातून जाण्याची शक्यता असते. असे बरेच काही प्रश्न असतात. शेळीपालन एवढं सोपं नाही, फक्त शेळीपालन खरं पावसाळ्यामध्ये कळतं. शेळीपालन किती सोपं आहे. कारण की शेळीपालनाचा गणित हे याच्यामध्ये नफा भरपूर आहे, पण मॉर्टिलिटी जर व्हायला लागली तर आपल्याला आवडत नाही. गेल्या वर्षी आमचा मित्र एक गावात आला, त्याचे जवळपास 17 ते 18 करडं दागावली पिल्लं शेळ्यांची पावसाळ्यामध्येच. असे भिजून ताबडतोब डॉक्टरला दाखायचं काम नाही पडत, ताबडतोब जाते जे असं असतं. त्याच्यामुळं नियोजन खूप महत्त्वाचं आहे. पावसाळ्यामध्ये यांना फक्त तुम्ही ओल्या जागेवर बांधू नका. ओल्या जागेवर जर बांधलं तर यांना बिमार पडण्याची शक्यता जास्त असते. याला होता येईल तर आपल्याकडं परत 2-3 औषधे किंवा तापीची गोळी, सर्दीचं औषध ही आपल्याकडं उपलब्ध पाहिजे गोठ्यावरती, जेणेकरून आपण त्याचा ताबडतोब इलाज केला गेला पाहिजे. तर अशा हिशोबानं सगळं नियोजन करावं लागतं, तेव्हाच आपल्याला ते सोपं जातं. तर चला मित्रांनो, व्हिडिओ खूप मोठा होत आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. जय जवान, जय किसान, जय हिंद, जय महाराष्ट्र.